નમસ્કાર મિત્રો, મારું નામ ડોક્ટર કલ્પેશ આહિર છે. વાસદ ગામે જનરલ પ્રેક્ટિસ કરું છું. આજે હું તમને વાત કરવા જઈ રહ્યો છું જનઔષધિ કેન્દ્ર. અમારા વિસ્તારના માનનીય સંસદ સભ્ય શ્રી મિતેશભાઈ પટેલના પ્રોત્સાહનથી દક્ષેશભાઈ પટેલ કે જેઓ મોગરી ગામે છેલ્લા 7-8 વર્ષથી જનઔષધિ કેન્દ્ર ચલાવી રહ્યા છે, જેમણે છેલ્લા એકાદ વર્ષ પહેલા અમારા વાસદ ગામે જનઔષધિ કેન્દ્ર ચાલુ કરેલું છે. गुड मॉर्निंग, मेरा नाम डॉक्टर दर्शन शुक्ला है. मैं अहमदाबाद चांदखेड़ा में निर्भय हॉस्पिटल में अभी मेरा खुद का हॉस्पिटल है और मैं पिछले 4 साल से यहाँ से प्रैक्टिस कर रहा हूँ. 4 साल में मैंने अभी रिसेंटली जो काफ़ी पुअर पेशेंट को हेल्प की है वो थ्रू प्रधानमंत्री जन औषधि योजना से काफ़ी पेशेंट को मैंने हेल्प की है. मेरे पास काफ़ी नीडी पुअर पेशेंट आते हैं जो दवाई अफोर्ड नहीं कर पाते, महंगी दवाइयाँ अफोर्ड नहीं कर पाते. तो मैं काफ़ी ऐसे पेशेंट को एडवाइस देता हूँ कि आप जेनरिक मेडिसिन यूज़ करें. जैसे प्रधानमंत्री श्री नरेंद्र भाई मोदी ने चालू किया है जन औषधि योजना, जो काफ़ी हद तक बेनिफिट करता है पुअर पेशेंट को. वो काफ़ी कॉस्ट इफ़ेक्टिव, सस्ती और अच्छी दवाइयाँ मिलती है पुअर पेशेंट को. और मैं काफ़ी टाइम से ये जन औषधि योजना को सपोर्ट कर रहा हूँ, जेनरिक मेडिसिन को सपोर्ट कर रहा हूँ. और मेरी सभी प्राइवेट प्रैक्टिशनर डॉक्टर से यही रिक्वेस्ट है कि वो भी जेनरिक मेडिसिन को सपोर्ट करें और अपने पीएम श्री नरेंद्र मोदी जी को सपोर्ट करें ताकि नीडी और पुअर पेशेंट को अच्छी और कॉस्ट इफ़ेक्टिव सस्ती दवाइयाँ मिल पाए. थैंक यू. रिक्वेस्ट करता हूँ कि आप सभी जो है, मैं खुद डॉक्टर हूँ, मैं खुद सर्जन हूँ, पेशेंट्स को ऑपरेट करता हूँ. मेरे परिवार में भी अगर कोई बीमार होता है तो मैं भी जेनरिक मेडिसिन ही यूज़ करता हूँ. तो इसलिए मेरी सबसे रिक्वेस्ट है कि जितनी ज़्यादा हो सके आप जेनरिक मेडिसिन इस्तेमाल करिए. अगर ब्रांडेड मेडिसिन भी कभी लिखी जाती हैं तो आप जनऔषधि केंद्र में जाके उनका जो जेनरिक मॉलिक्यूल अवेलेबल है वो वाली मेडिसिन खाइए और इसमें कोई भी आपको आशंका नहीं होनी चाहिए. वो जो जेनरिक मेडिसिन हैं उनकी एफिकेसी, उनका जो ओवरऑल काम करने का जो परसेंटेज है वो वैसे ही है जैसे ब्रांडेड मेडिसिन का होता है. सो इसलिए हम सबको इस परियोजना को और आगे जो है बढ़ाना चाहिए और सभी लोगों को जो है जन औषधि केंद्र से मेडिसिन का इस्तेमाल करना चाहिए ताकि हमारा जो मेडिसिन का बिल है वो कम से कम 80% जो है हमारा कम हो जाएगा और हमारी जो जीवन शैली है उसमें काफ़ी बेहतरी जो है वो आ सकती है. धन्यवाद. I am on the behalf of my whole hospital and employees. We are very thankful to the Honorable Prime Minister of India, Narendra Modi ji, for making functional this store in the Institute Hospital GMC Arnal. The patients are being benefited at the very cheap and affordable rates. Drugs are of quality drugs, and everybody is it is running 24/7. We are also staff as well as other people in this vicinity are very happy with this issue. Thank you. डॉक्टर बीके चोपड़ा, रिटायर्ड सीनियर मेडिकल ऑफिसर. जन औषधि की जो यहाँ चैम्बर बना हुआ है नाभा में, हरप्रीत सिंह जी ने बनाई है दुकान, इसमें 4-5 साल से प्रैक्टिस कर रहा हूँ. ये जो प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी ने जन औषधि की स्कीम चलाई है ये बहुत ही लाभदायक है. गरीबों के लिए दवाइयाँ सस्ती हैं और बहुत ही असरदार हैं. आज डॉक्टर्स डे पे मैं सभी डॉक्टर्स को डॉक्टर्स डे की बधाई देता हूँ और यह अपील करता हूँ कि जन औषधि की जो दवाइयाँ हैं वही प्रिस्क्राइब करें और गरीबों का फ़ायदा करें. This day, the July 1st, the National Doctors Day, I take this opportunity to congratulate and wish all my friends and colleagues who are helping patients, who are taking care of patients tirelessly every day. Thank you very much, friends. And it's a day we remember all our efforts towards patient care. At the same time, I would like to thank everyone who is involved in patient care, even the paramedical staff, nurses, pharmacists, everyone who is involved with us in patient care. And especially I want to thank the Janaushadhi Kendras for
giving patients wonderful medicines at a very, very, very reasonable price. से 1 जुलाई 2022 की सभी को बहुत बहुत शुभकामनाएं। इस अवसर पर मैं कहना चाहूँगा कि जो हमारा जन औषधि केंद्र है, सबसे पहले उनको धन्यवाद आज का दिन लोगों के लिए स्पेशल करने के लिए। और बहुत मैं समझता हूँ बड़ी उपलब्धि है ये कि जो इतने सालों से हम लोग सुनते आ रहे थे कि जन औषधि के अंदर सब तरह की दवा उपलब्ध होंगी, धीरे धीरे वो सपना जो है मोदी जी का और मैं समझता हूँ हम सभी का पूरा होने जा रहा है। और आज के समय में जो उपलब्धता बढ़ गई है जन औषधि केंद्र के अंदर हमारे अस्पताल में, मैं चाहूँगा कि ये पूरी तरह से 100% सब दवाएं मिलनी शुरू हो जाए। इन्हीं शुभकामनाओं के साथ मैं डॉक्टर सपना चौधरी हूँ, जनरल फिजिशियन हूँ, गुरुजी सेवान्यास इंदौर में कार्यरत हूँ। मैं डायबिटीज़, थायराइड, हाई ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल इन मरीजों के साथ साथ जनरल मेडिसिन के पेशेंट्स भी देखती हूँ। हमारे यहाँ प्रधानमंत्री जन औषधि योजना केंद्र है और जो भी पेशेंट्स यहाँ आते हैं वो सब दवाइयाँ यहीं से खरीदते हैं और इन दवाइयों के रिजल्ट्स भी उतने ही अच्छे हैं जितने बाहर ब्रांडेड दवाइयाँ मिलती हैं। चूँकि डायबिटीज़, हाई बीपी, कोलेस्ट्रॉल ये सब क्रॉनिक डिसऑर्डर्स है, मतलब न जाने कितने सालों तक पेशेंट्स को ये दवाइयाँ खानी हैं। तो प्रधानमंत्री जन औषधि योजना की वजह से उन्हें यह सब ट्रीटमेंट बहुत कम दाम पे उपलब्ध हो जाता है और ये उनके लिए बहुत ही अच्छा फ़ायदेमंद सिद्ध हो रहा है। हम इस योजना के लिए हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को बहुत बहुत धन्यवाद देते हैं। मैं डॉक्टर प्रदीप शुक्ला हूँ, डेंटल सर्जन, पेरोडोंटिस्ट हूँ, पेरोडोंटिस्ट इम्प्लांटोलॉजिस्ट। आई एम प्रैक्टिसिंग फॉर लास्ट 25 ईयर्स इन गोवा। जैसा कि आजकल एक बहुत ही वेव चल रही है कि जो जेनरिक मेडिसिन जन औषधि केंद्र पर आ रही हैं वो अपने आप में उतनी एफिकेसी नहीं है उसकी। उसके विषय में मुझे ये कहना है कि मैं खुद करीब लगभग 5 साल से, पिछले 5 सालों से इन दवाओं का इस्तेमाल कर रहा हूँ, क्योंकि मेरे सर्जिकल प्रोसीजर्स भी होते हैं, क्लिनिक पर डेंटल इम्प्लांट भी डालता हूँ, ऑपरेटिव प्रोसीजर्स भी होते हैं। उसमें भी मैं अपने सारे पेशेंट्स को प्रधानमंत्री जन औषधि केंद्र की दवाइयाँ रेकमेंड भी करता हूँ और वो उसको लेते भी हैं। स्वाभाविक रूप से हमेशा जब कोई पेशेंट का बड़ा प्रोसीजर होता है तो वो एक बार संदेह जरूर करता है, तो पूछता है डॉक्टर साहब दवाइयाँ इफेक्ट भी करेगी, तो उनको मैं बताता हूँ कि मैं इतने समय से कर रहा हूँ उनको इस्तेमाल। और मेरे पेशेंट्स फॉलोअप में जब मेरे पास आते हैं तो मुझे उसके रिजल्ट्स भी दिखाई देते हैं। मैं तो यही सजेस्ट करूँगा कि सब लोगों को ही इसको प्रमोट करना चाहिए। की दवा लेकर के पेशेंट जाते हैं तो वो ये कहते हैं कि मैडम मार्केट में तो इतनी महंगी दवा है और जन औषधि में गए तो मेरे पैसे भी बच गए। जिनको मैं अपनी तरफ से और हमारे जितने सहयोगी लोग हैं सबकी तरफ से मैं धन्यवाद करना चाहूँगी। योजना जो है तो ऑनरेबल प्राइम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी जी के द्वारा गरीबों के लिए, बेसिकली गरीबों के लिए लाई गई है। ये अभी जो मैंने सब आदमी अफोर्ड कर सके उस हिसाब से लाई है, बहुत ही इफेक्टिव है और बहुत सस्ती है, बहुत सस्ती है। इसीलिए हम लोग प्रयास करते हैं कि जनरल ज़्यादा से ज़्यादा लोग जन औषधि से दवा लें और उसका फ़ायदा उठाएं। ക്വാളിറ്റി ആയിട്ടുള്ള മെഡിസിൻസ് ഏറ്റവും കുറഞ്ഞ നിരക്കിൽ ജനങ്ങൾക്ക് ലഭ്യമാക്കുന്ന ഒരു സ്ഥാപനം. അത് എല്ലാത്തരം മെഡിസിൻസ് എന്ന് പറഞ്ഞു കഴിഞ്ഞപ്പോൾ ന്യൂറായിട്ട് പുതിയ പുതിയ മരുന്നുകൾ ഇറങ്ങിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. അപ്പോൾ അതിനൊക്കെ ഒരുപാട് വില വരുന്നുണ്ട്. അപ്പോൾ പാവപ്പെട്ട ജനങ്ങൾക്ക് എപ്പോഴും വില കുറഞ്ഞ ഒരു മരുന്ന് കിട്ടുക എന്നുള്ളത് ഏറ്റവും വലിയ കാര്യം തന്നെയാണ്. വില കുറവ് മാത്രമല്ല, വില കുറഞ്ഞു കഴിഞ്ഞാൽ അതിന് ക്വാളിറ്റി കുറയോ എന്നുള്ള സംശയമാണ് എല്ലാവർക്കും ഉണ്ടാവുന്നത്. അപ്പോൾ അതില്ലാത്ത രീതിയിൽ ക്വാളിറ്റി കനോട്ട് കോംപ്രമൈസ് അങ്ങനെ ചെയ്തുകൊണ്ട് നമുക്ക് നല്ല മരുന്നുകൾ കൊടുക്കാൻ സാധിക്കണം എന്നുള്ളതാണ് എൻ്റെ ഒരു അഭിപ്രായം. അപ്പോൾ അത് നന്നായ രീതിയിൽ പോവുകയാണെങ്കിൽ തീർച്ചയായും ജനങ്ങൾ ഇങ്ങനെയുള്ള ജനൌഷധി കേന്ദ്രങ്ങൾ മാത്രമേ കൂടുതലായിട്ട് ആശ്രയിക്കാൻ സാധ്യതയുള്ളൂ ഭാവിയിൽ. കാരണം എന്ന് വെച്ച് കഴിഞ്ഞാൽ നമ്മളിപ്പോൾ NCD അതായത് നോൺ കമ്മ്യൂണിക്കബിൾ ഡിസീസ് വളരെയധികം കൂടി വരുന്ന ഒരു സാഹചര്യത്തിലാണ് ഇത് ജീവിക്കുന്നത്. ജീവിതശൈലി രോഗങ്ങൾ കൂടുതൽ വരും. അപ്പോൾ ഇത്തരം രോഗങ്ങൾക്ക് നമുക്ക് നിരന്തരമായി മരുന്നുകൾ, അതായത് ചിലപ്പോൾ ലൈഫ് ലോങ് മെഡിക്കേഷൻസ് വേണ്ടി വരും.
ഇത്തരം മരുന്നുകൾ ചിലപ്പോൾ പലരും നമ്മൾ കണ്ടിരിക്കുന്നത് ഇപ്പോൾ 2 ദിവസവും 3 ദിവസവും അല്ലെങ്കിൽ ഒരാഴ്ചയൊക്കെ ആളുകൾ മരുന്ന് വില കൂടിയ മരുന്നുകൾ വാങ്ങിക്കുള്ളൂ. അത് കഴിഞ്ഞാൽ ഈ മരുന്നിൻ്റെ വിലകളുടെ ഒരു പ്രശ്നം കൊണ്ട് തന്നെ ആളുകൾ മരുന്ന് സ്റ്റോപ്പ് ചെയ്യുന്നതിന് കണ്ടിരിക്കും. പക്ഷേ നമ്മൾ ഡയബറ്റീസ്, ഹൈപ്പർ ടെൻഷൻ, CAD പോലുള്ള അസുഖങ്ങൾ ചികിത്സിക്കുമ്പോൾ തീർച്ചയായും അവർക്ക് മരുന്ന് വില കുറച്ച് കിട്ടുകയാണെങ്കിൽ അവരാ മരുന്ന് ഫോളോ അപ്പ് ചെയ്യും. അതായത് സ്ഥിരമായി കഴിക്കാനുള്ള ഒരു സാഹചര്യം ഉണ്ടാവും. അതല്ലെങ്കിൽ പലപ്പോഴും മരുന്ന് നിർത്തുന്നതായിട്ട് കൊണ്ട് ഇപ്പോൾ നമ്മൾ ഇൻസുലിൻ തന്നെ എടുത്തു കഴിഞ്ഞാൽ പലർക്കും സ്റ്റാർട്ട് ചെയ്യുമ്പോൾ അത് കുറച്ച് കാലം ഒരാഴ്ച 2 ആഴ്ചയൊക്കെ ആളുകൾ ഉപയോഗിക്കും. അത് കഴിഞ്ഞാൽ പിന്നെ അവരത് നിർത്തിക്കളയുന്ന കാരണം എന്ന് വെച്ച് കഴിഞ്ഞാൽ ഒന്ന് അവർക്കത് കിട്ടുന്നില്ല, അല്ലെങ്കിൽ പലരുടെയും വീടുകളിൽ ഫ്രിഡ്ജില്ല, അങ്ങനെയുള്ള കാര്യങ്ങളൊക്കെ പറഞ്ഞുകൊണ്ടാണ് നമുക്ക് അങ്ങനെ വരുന്നത്. അപ്പോൾ കൂടുതലും മരുന്നുകൾ എപ്പോഴും വില കുറഞ്ഞ മരുന്നുകൾ ആളുകൾക്ക് കിട്ടുകയാണെങ്കിൽ അവരത് കണ്ടിന്യൂ ചെയ്യും. അപ്പോൾ അവരുടെ ജീവിതത്തിൽ അത് ശരിയായ രീതിയിൽ വർക്ക് ചെയ്യും നമ്മൾ കൊടുക്കുന്ന മരുന്നുകൾ. അതല്ലെങ്കിൽ ഈ പറഞ്ഞ മാതിരി പകുതി വെച്ച് നിർത്തിയത് കൊണ്ട് നമ്മുടെ ആ ഒരു ട്രീറ്റ്മെൻറ്റ് ശരിക്കും രീതിയിൽ പോകാൻ സാധിക്കാത്തൊരവസ്ഥയാണ് ഉണ്ടാകുന്നത്. അതുകൊണ്ട് തീർച്ചയായും ഇങ്ങനെയുള്ള സ്ഥാപനങ്ങൾ ജനങ്ങൾക്ക് വളരെയധികം ഉപകാരപ്രദം തന്നെയാണ്. അപ്പോൾ അത് കണ്ടിന്യൂ ചെയ്യാൻ നമ്മുടെ ഇപ്പോൾ കേരളത്തിൽ ഒരുപാട് ഷോപ്പുകളുണ്ടെങ്കിലും ഇപ്പോൾ ജനങ്ങൾ പലരും അങ്ങനെയുള്ള മരുന്നുകളിലേക്ക് മാറിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. അപ്പോൾ അവർക്ക് അതിനുള്ള അവൈലബിലിറ്റി എല്ലായിടത്തും കിട്ടിക്കഴിഞ്ഞാൽ തീർച്ചയായും ജനങ്ങൾ അത് വാങ്ങിക്കും. Good morning dear friends. I am Dr. Raviraj Ajit Shinde, orthopedic surgeon at Sangli, Maharashtra. Friends, I always use Pradhan Mantri Bharatiya Jan Aushadhi Pariyojana generic medicine for treatment of my patients. Not only the medicines but the surgical materials by the Pradhan Mantri Bharatiya Jan Aushadhi Pariyojana are of very good quality. These medicines are equally effective and they are playing a very vital role in reducing the cost of medical treatment in the Indian scenario. Friends, I request all my colleagues to use these medicines for the treatment of their patients. They are really doing very wonderful work. I am thankful to Honorable Prime Minister Modi ji for bringing such a gift for Indian population. Thank you very much. Jai Hind.